केलं का चालू? नमस्कार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोऱ्हाळा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथील सहाय्यक शिक्षक श्री विजय चन्ने सर. या ठिकाणी माझे सहकारी श्री अनंता हिवरकडे सर या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही येथे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी ललिता गुणवंत कांडेलकर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने नवोदय विद्यालयात प्रवेश घेतलेला आहे. या ठिकाणी आम्ही तिची मुलाखत घेणार आहे आणि मुलाखतीचे प्रश्न आमच्या शाळेतील शिक्षक श्री अनंता हिवरगडे सर विचारतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आपल्यासमोर जी विद्यार्थिनी इथं बसलेली आहे ती आपल्याच शाळेतील जिल्हा परिषद शाळा कोऱ्हाळा इथे मराठी शाळेमध्ये हिने शिक्षण घेतलं. 5व्या वर्गामध्ये या विद्यार्थीने जसं नवोदयमध्ये आली त्याचप्रमाणे हिच्यासोबतचे जवळपास 20-21 विद्यार्थी जे आहेत ते त्या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन जे आहे ते केलं. सर्वांना ज्ञात आहे की नवोदय परीक्षा ही एक स्पर्धा परीक्षामधून त्या टाईपमध्ये ती परीक्षा येते. जवळपास 5वी नंतर 6वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जी नवोदयमध्ये आपण पाहतो की भरपूर ठिकाणी त्यासाठी क्लासेस वगैरे खूप सारे क्लासेस वगैरे विद्यार्थी लावतात आणि 2-2, 3-3 वर्ष त्या गोष्टीचं प्रिपरेशन करतात. पण आमच्या विद्यार्थिनीने जवळपास 5 महिन्यामध्ये हे यश जे आहे संपादन केलं. कुठल्याही प्रकारचे क्लासेस इथं अवेलेबल नाही आहेत. फक्त जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षणामधूनच ती विद्यार्थी पुढे गेली. आता आपण तिला एक एक करून 3-4 क्वेश्चन जे आहेत ते विचारू, त्या पद्धतीने ती सांगेल. तुझं नाव सांग बेटा. काय? माझं नाव ललिता गुणवंत कांडेलकर. आई वडील काय करतात तुझे? माझे आई वडील मजुरी करतात. हिचे आई वडील तिने सांगितलं की मजुरी करतात, म्हणजे जवळपास गोरगरीब पद्धतीनंच हे विद्यार्थी या पद्धतीनंच यांनी शिक्षण घेतलेलं आहे. यांना कुठल्याही प्रकारे बाहेर ट्युशन क्लासेस किंवा काही लावायची आवश्यकता इथं पडलेली नाही आहे. तू कोणत्या शाळेत शिकली सांग बरं? जिल्हा परिषद शाळा कोऱ्हाळा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव, बरोबर आहे. आणि तू सांग आता सर्वांना की बाकी तू जशी पास झाली, तुझी नवोदयमध्ये यावर्षी तुला प्रवेश घेतला, तसं बाकी विद्यार्थी पण आपले जिल्हा परिषदचे आहेत आणि आपल्याच शाळेमध्ये नाही, जवळपास सर्वच जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी तुम्हाला दिसतात. त्यांना तू काय संदेश देशील किंवा कसा अभ्यास करायचा? मी घरी रोज 5 तास अभ्यास करायची आणि जे शाळेत शिकवायला जायचं तेच घरी त्याचा अभ्यास सराव करायची. सराव ती या पद्धतीने करत होती. जसं आपण पाहिलं की शाळेमध्ये आम्ही कोणत्या पद्धतीनं त्यांना शिकवलं. त्यांना जवळपास 2 ते 3 तास जे आहे इथं सराव केल्यानंतर ती विद्यार्थी इथंच शिकत होते आणि यांना जवळपास आम्ही 100च्या जवळपास पेपर यांचे घेतले, सराव पेपर. आणि मॉक टेस्ट जे आहेत, म्हणजे मॉक टेस्ट म्हणजे सेक्शनल पेपर ज्याला आपण म्हणतो, जसं रिझनिंग बुद्धिमत्तेचा पेपर जो आहे तर ते जवळपास 100 दिवशी पेपर पण आम्ही त्या पद्धतीनं झेरॉक्स वगैरे काढून त्यांना विद्यार्थ्यांना पुरवले आणि हे सर्व निःशुल्क त्यांच्यासाठी केलं. यांना कुठल्याही प्रकारे एकाही विद्यार्थ्यांना तुमच्याकडून कोणी पैसे घेतले का? नाही. त्यांच्याकडून एकही रुपया कोणत्या शिक्षकांनी किंवा आम्ही सहकाऱ्यांनी इथं घेतला नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी आम्ही इथं पुरवल्या. म्हणजे झेरॉक्सपासून, पुस्तकांपासून आणि रजिस्टरपासून सर्व या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत दिलं. त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं. आणखी तुम्हाला सांग, जिल्हा परिषद आपण म्हणतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने आज विद्यार्थी घडत आहेत. तू सांग बाकी विद्यार्थ्यांना की जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश शाळा, आपण म्हणतो इंग्रजी शाळा, आज भरपूर विद्यार्थी जे आहेत पटसंख्या आपल्या जिल्हा परिषदच्या आपण दिसतं किंवा खूप बाहेर या पद्धतीचं वातावरण पसरवलं जातं की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण मिळत नाही, चांगल्या पद्धतीनं कोणी शिक्षण देत नाही. तर तू सांग बेटा, बाहेर बाकी लोकांना म्हणजे बाहेरच्या विद्यार्थ्यांना की जिल्हा परिषद शाळेमध्ये काय शिक्षण भेटतं किंवा इथं जिल्हा परिषद शाळेतच का प्रवेश घ्यावा आहे बाकी विद्यार्थ्यांना सांग. इथं सर्व गरिबांची मुलं शिकतात आणि इथूनच खरे अधिकारी बनतात. हिचा एक चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं की इथंच खरे अधिकारी जे आहेत ते घडतात. आणि अधिकारी पण कोणते, तर आपण पाहतो निष्कलंक अधिकारी म्हणतात त्याला. कसे म्हणायचे? निष्कलंक अधिकारी. म्हणजे कोणत्याही प्रकारे बाहेर गेल्यानंतर ते भ्रष्टाचार करणार नाहीत असे अधिकारी जे आहेत ते इथूनच घडतात. आणि आपण पाहतो की भरपूर विद्यार्थी जे आहेत जिल्हा परिषद मधले चांगल्या पोस्टला बाहेर गेलेले आहेत आणि अजूनही ते जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पाल्यांसाठी म्हणजे मुलांसाठी ते प्रवेश घेतात. आता आपण काही दिवसाअगोदर एक न्यूज पाहिली होती की अमेरिकेमध्ये शिकणारा एक जोडपा आहे, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतला. आता ते तर कुठं पण प्रवेश त्या मुलाला घेऊ शकले असते, पण त्यांना माहिती आहे की खरं शिक्षण जे आहे हे जिल्हा परिषद शाळेमधूनच मिळतं. आता पुढील काही क्वेश्चन जे आहेत हे माझे सहकारी चन्ने सर त्यांना मुलीला विचारतील किंवा ते त्या पद्धतीने त्याचं मनोगत जे आहे ते व्यक्त करतील. धन्यवाद. बघा, या ठिकाणी विषय असा आहे की शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शहरातील पालक इंग्रजी शाळांकडे कल आहे.
त्यांचं ठीक आहे, ती ॲबल असतात, 20-20 हजार रुपये 50-50 हजार रुपये पेड करू शकतात, त्यांच्या पाल्यांना शिकवू शकतात. त्यांना असं वाटते की इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये मुलांना चांगलं घडवलं जातं, चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. पण मला असं वाटते की आपली बोलीभाषा किंवा आपली मातृभाषा किंवा आपली विचार करण्याची भाषा ही मराठी असल्यामुळे आपण मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवं. कारण मातृभाषेतून विद्यार्थी विचार करण्याची पद्धत जी आहे त्यांची सतत चालू असते आणि जास्तीत जास्त मातृभाषेतून मिळवलेलं ज्ञान हे चिरकाळ स्मरणात राहते. आज मला असं वाटतं या विद्यार्थीने जे यश संपादन केलं हे सर्व मातृभाषेतूनच संपादन केलं. तिने जे परीक्षेची तयारी केली, ते प्रश्न समजून घेतले, सरांचं मार्गदर्शन समजून घेतलं, जे काही त्याच्यामध्ये घटक होते आपल्या प्रवेश परीक्षेसाठी ते सर्व घटक सरांनी मातृभाषेतून मराठीतून वेगवेगळे उदाहरणं देऊन चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून तिने आत्मसात केले आणि त्यानंतर ती त्या परीक्षेला सामोरी गेली आणि हे यश संपादन केलं. याच पद्धतीनं आमच्या शाळेतले जे 21 विद्यार्थी होते यांनी सुद्धा अतिशय चांगले मार्क्स मिळवलेले आहे या परीक्षेमध्ये. आणि मला असं तरी वाटते की मराठी शाळा किंवा मराठी माध्यमचे विद्यार्थी कुठेच मागे नाही. त्यांची मराठी भाषेवर पण प्रभुत्व चांगलं आहे, इंग्रजी भाषेचं पण ज्ञान अवगत आहे, गणित सारखे विषय जे त्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते ते सुद्धा अतिशय चांगले. या विद्यार्थिनीला बुद्धिमत्ता चाचणी हा जो प्रवेश परीक्षा होती त्याच्यातला जो घटक होता बुद्धिमत्ता चाचणी, याच्यामध्ये पैकीला पैकी मार्क्स आहे. म्हणजे 50 प्रश्न होते, 50चे 50ही प्रश्न तिचे अचूक आहे. तरी यामुळे मला असं वाटते की मराठी शाळाच बेस्ट आहे. कारण आपली विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा विचार करण्याची क्षमता आहे ही आपली मातृभाषेतूनच प्रगल्भ झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटते की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला आपण ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. बाकी विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट दे. ऑल द बेस्ट. बाकी विद्यार्थी तुझ्यासोबत पुढच्या वर्षी नवोदयमध्ये आले पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, चल कर कॉल.